राम राम मंडळी. काय म्हणते मार्केट? मार्केट काय म्हणते? या एपिसोडची सुरुवात मी एका रिक्वेस्ट बरोबर तुमच्या समोर करणार आहे. ही विनंती आहे की ऍटलिस्ट 500 लाईक्स या व्हिडिओला असायला पाहिजेत आज आपले. मी आतापर्यंत कधी लाईक्सची रिक्वेस्ट मराठी चॅनलवर नाही केलेली आहे आणि मे बी त्याच्यामुळेच एंगेजमेंट जी आहे या व्हिडिओची थोडीशी कमी आहे कम्पेअर्ड टू जे हिंदी व्हिडिओज असतात आमचे, हिंदी किंवा इंग्लिश. सो म्हणून रिक्वेस्ट करतोय की लाईक करायला विसरू नका. सो आज मार्केट कसं राहील? आज मार्केट फ्लॅटिश काइंड ऑफ राहण्याची शक्यता आहे. फ्लॅट म्हणजे जास्त काय फार पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुवमेंट ऍटलिस्ट इनिशियली तरी एसजीएक्स निफ्टी सजेस्ट नाही करत आहे. नंतर दिवसभरामध्ये काही घडामोडी घडल्या तर वर खाली मार्केट होऊ शकतं, त्याला आपल्याला डिनाय नाही करता येणार. आता युएस मार्केट्स बद्दल बोलूयात तर काल मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह होतं. म्हणजे डाऊ जोन्स हा इंडेक्स 0.08%नी वर होता, पण नॅसडॅक हा जो इंडेक्स होता तो 1.2%नी खाली गेलेला होता. आता ब्रेंट क्रूड हा एक सगळ्यात मोठा कन्सर्न वर्ल्डचा सध्या आहे. $114 पर बॅरल एवढ्या वर ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस गेलेल्या आहेत. कशामुळे काल प्राइसेस वाढल्या एवढ्या $2 ते $3 पर बॅरलनी? कारण ऑइलची जी डिमांड आहे चायनामध्ये परत एकदा वाढताना दिसत आहे. जे कोविडचे रेस्ट्रिक्शन्स होते, लॉकडाऊन वगैरे जे स्ट्रिक्ट होते ते कुठे ना कुठे इज आउट होतील असं वाटत आहे. जो नंबर आहे चायनामध्ये कोविडचा तो हळूहळू खाली येताना दिसतोय. सिच्युएशन कंट्रोलमध्ये येताना दिसते आणि म्हणूनच डिमांड जी आहे ऑइलची ती वाढेल. चायना ही सगळ्यात मोठी ऑइल कन्झ्युमर इकॉनॉमी आहे जगामध्ये, पूर्ण जगामध्ये. सो डेफिनेटली आणि इम्पोर्ट पण सगळ्यात जास्त ऑइल चायनाच करतं आणि म्हणूनच इथे क्रूडच्या प्राइसेस पूर्ण डिमांड वाढली आहे. रशिया युक्रेनचा प्रॉब्लेम चालूच आहे आणि म्हणून ऑइलच्या प्राइसेस काल वर गेलेल्या आहेत. युएसची 10 इयर जीसेक यील्ड जी आहे ती 2.88% वर आहे. इंडियामध्ये काल मार्केट्स, डेट मार्केट्स बंद होते म्हणून 10 इयर जीसेक मध्ये काही चेंज नाहीये. इंडियाचं मार्केट कॅप टू जीडीपी रेशो 103% आहे. निफ्टीचा पी रेशो 19.72 आहे आणि सेन्सेक्सचा पी रेशो 21.54 आहे. सो काल भलेही थोडेसे मार्केट्स वर गेलेत पण ईपीएस जो आहे तो वर गेल्यामुळे पी रेशो थोडासा खाली आलेला आहे. रुपी डॉलरचं जर इक्वेशन बघितलं 77.82, किती 77 रुपये 82 पैसे एवढं डॉलरची सध्या प्राइस झालेली आहे. ऑल टाइम लो वर रुपी गेलेला आहे सध्या. कारण काय आहे? कारण आहे कालचं क्रूडच्या प्राइसेस वाढणं आणि तोच इम्पॅक्ट अजूनही रुपीवर होताना दिसत आहे. आरबीआय बरोबर वेळेला येऊन इंटरव्हेन्शन करेल आणि रुपीचे जे स्लाइड आहे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. $600 बिलियन रिझर्व्ह इंडियाजवळ आहेत, तर डेफिनेटली इंडिया इथे आपल्या करन्सीला बरोबर पद्धतीने सांभाळू शकेल. डॉलर इंडेक्स जर बघितलं तर 104.25 वर सध्या आहे डॉलर इंडेक्स. काल तो 104.47 वर होता. याचा अर्थ इंडियाची जी करन्सी आहे ती सगळ्याच करन्सीच्या अगेन्स्ट काल डेप्रिशिएट झालेली आहे. कारण काल डॉलर इंडियाच्या रुपी अगेन्स्ट अप्रिशिएट झाला पण बाकी जगातल्या करन्सीच्या अगेन्स्ट डेप्रिशिएट झाला. याचा अर्थ काय की इंडियाची करन्सी सगळ्यात जास्त डेप्रिशिएट झाली काल कम्पेअर्ड टू डॉलर विजाविज बाकी ज्या करन्सीज आहेत, युरो म्हणा किंवा पाऊंड म्हणा, या ज्या करन्सीज आहेत त्यांच्या अगेन्स्ट. देन व्हीट प्राइसेस म्हणजे गव्हाच्या प्राइसेस युरोपमध्ये वाढलेले आहेत. रिझन काय आहे? कारण इंडियाने गव्हाचं जे एक्सपोर्ट आहे त्याला बॅन केलेलं आहे. एक तर हीट वेव्ह फार जास्त आहे. फर्टिलायझर जे इम्पोर्ट आपण करायचो त्याच्यावर पण इम्पॅक्ट झालेला आहे युक्रेन रशिया वॉरमुळे आणि त्याच्यामुळे जे प्रोड्यूस आहे म्हणजे जे पीक आहे गव्हाचं ते कम्पेअर्ड टू अर्लियर इयर्स थोडंसं कमी होताना दिसत आहे आणि म्हणूनच प्रोएक्टिव्हली गव्हर्नमेंटनी हे डिसिजन घेतलेलं आहे की गहू बॅन केलेला आहे एक्सपोर्टसाठी. सो डोमेस्टिक कन्झम्पशनसाठीच हा गहू सध्या वापरला जाईल, विच इज अ गुड थिंग. कारण जर हे सुद्धा चालू ठेवलं असतं आणि इंडियामध्येही गव्हाच्या प्राइसेस खूप जास्त वाढल्या असत्या तर डेफिनेटली इन्फ्लेशन आउट ऑफ कंट्रोल जाण्याची शक्यता आहे. आता बोलूयात संजीव बजाजजींनी म्हणजे जे CII चे प्रेसिडेंट आहेत त्यांचं म्हणणं आहे आरबीआयनी जे रेट हाईक्स केलेले आहेत आणि चांगला मॉन्सून म्हणजे पाऊस चांगला जर झाला तर इन्फ्लेशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकेल, विच इज अ पॉझिटिव्ह थिंग. नेहमी असे पॉझिटिव्ह जे बिझनेसमॅन असतात ना ह्यांना ऐकणं केव्हाही चांगलं रादर दॅन जे निगेटिव्ह इकॉनॉमिस्ट असतात त्यांच्यापेक्षा. सो इक्विटीमध्ये जर पैसा बनवायचा असेल तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, ऑप्टिमिझम असणं गरजेचं आहे. मी ओव्हर ऑप्टिमिझम नाही तिथं जाऊन इन्व्हेस्ट करा असं नाही म्हणत आहे. रॅशनॅलिटी असायला पाहिजे. प्रॅक्टिकल तुम्ही असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. पण लॉंग टर्म व्ह्यू ठेवून इन्व्हेस्टमेंट करा आणि पॉझिटिव्ह राहा. मार्केट बद्दल, इकॉनॉमी बद्दल डेफिनेटली तुम्हाला चांगला
चांगले रिटर्न्स तुम्हाला या मार्केटमधून मिळण्याची शक्यता आहे. आज एलआयसीची लिस्टिंग आहे आणि एलआयसीची लिस्टिंग ग्रे मार्केट प्रीमियम तर म्हणते की जवळपास 30 रुपयाचा डिस्काउंटवर होईल, म्हणजे जवळपास 919 ते 920 रुपयाची एक्सपेक्टेशन मार्केटची आहे. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर आणि पॉलिसी होल्डर्स यांना तरी अजूनही प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. आता बघूयात, 2-3 तासच राहिलेत लिस्टिंगसाठी, सो त्याच्यामध्ये कळून जाईल आपल्याला की काय होणार आहे लिस्टिंग. आता अडाणी ग्रुप बद्दल बोलूयात थोडं. सो $10.5 बिलियन म्हणजे 81,000 कोटी रुपयांचं हे डील आहे अडाणी आणि होलसिमचं. त्याच्यापैकी 51,000 कोटी रुपये हे होलसिमकडे जाणार आहेत, 50-51,000 कोटी रुपये, आणि 30-31,000 कोटी रुपये अडाणी वापरणार आहेत. कशासाठी? अंबुजा सिमेंट आणि एसीसी मध्ये त्यांनी ओपन ऑफर दिलेले आहेत पब्लिक शेअर होल्डर्ससाठी 26 आणि 25%. सो म्हणून तिथून ते अक्वायर करणार आहेत. सो हे रिक्वायरमेंट असते, सेबीची रिक्वायरमेंट असते ज्यावेळेस तुम्ही असे मोठे स्टेक कुठे घेत असाल तर. आणि म्हणूनच ही 81,000 कोटी रुपयांची डील आहे. आता ही डील काय अडाणींच्या खिशात सगळे पैसे नाही आहेत. सो अल्टिमेटली ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी डेट रेज करावं लागणार, म्हणजे लोन्स रेज करावं लागणार आहेत, कर्ज घ्यावं लागणार आहे अदानी ग्रुपला. सो ते कर्ज त्यांनी डॉयशे बँक, बार्कलेज, स्टँडर्ड चार्टर्ड यांच्याकडून ते घेणार आहेत. सो ओव्हरऑल जर अदानी ग्रुपचं पूर्ण ग्रुप आपण बघितलं तर जवळपास 2,20,000 कोटी रुपयांची डेट या ग्रुपवर आहे, विच इज व्हेरी हाय. म्हणजे 2013-14 मध्ये ही डेट जवळपास 73-74 हजार कोटी रुपयांची होती. तिथून ही जवळपास 2,20,000 कोटी रुपयांपर्यंत वर गेलेली आहे. सो ही खूप सगळ्यात जास्त डेट असणारी ही कंपनी आहे सध्या अदानी ग्रुप. सो आय थिंक हे ग्रुप लेवलवर डेट कंट्रोल करणे हे फार गरजेचं आहे. कॅश फ्लो जे आहेत तेवढे स्ट्रॉंग नाहीयेत, एवढी हाय डेट त्याला मॅनेज करण्यासाठी थोडंसं जास्त अग्रेशन झालेलं आहे असं वाटतंय. बघूयात, पण अंबुजा आणि एसीसी बऱ्यापैकी कॅश जनरेटिंग मशीन्स आहेत. सो होपफुली हे अक्विजिशन्स अदानी ग्रुपला हेल्प करतील. आता हे अदानी आणि होलसिम जी डील झालेली आहे त्याच्यामुळे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये थोडीशी हालचाल होताना दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये. स्पेसिफिकली अल्ट्राटेक ही एक फार मोठी कंपनी आहे. आता अदानी ग्रुप एक स्ट्रॉंग ग्रुप आहे. परत श्री सिमेंट म्हणा, ह्या ज्या कंपनीज आहेत थोड्याशा अग्रेसिव्ह काइंड ऑफ कंपनीज आता होताना दिसू शकतील, आणि म्हणूनच छोटे प्लेयर्स जे आहेत त्यांना इथे प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. सो एक कन्सोलिडेशन जे आहे या ग्रुपमध्ये, काही कंपन्या बंद होतील, काही कंपन्या अक्वायर केल्या जातील, मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स होतील. दॅट्स हाऊ या गोष्टी पुढे जाताना होतील असं वाटत आहे, असं इंडस्ट्री एक्सपर्ट सध्या म्हणत आहेत. आता एल&टी बद्दल बोलूयात. एल&टी जी आहे कम्प्लिटली डेट फ्री कंपनी होण्याचा त्यांचा प्लॅन आहे बाय एंड ऑफ FY23, म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत त्यांना डेट फ्री व्हायचं आहे. टोटल ग्रुप लेवलला डेट किती आहे? 1.2 लाख करोड रुपीज, 1,20,000 कोटी रुपये. त्यातली 84,000 कोटी रुपये जी डेट आहे ती एल&टी फायनान्शियल होल्डिंग्स, म्हणजे ही एनबीएफसी कंपनी आहे. सो त्याच्यावर ऑब्व्हियसली डेट असणार. तुम्ही पैसे जर लेंड करायचे तुम्हाला तर तुम्ही पैसा रेज करतातच. सो दॅट इज द मॉडेल ऑफ एनबीएफसी हाऊसिंग फायनान्स कंपनीज और बँक्स. सो म्हणून त्याला इग्नोर करा. सो राहिलेली जी 36,000 कोटी आहेत त्याच्यामध्ये 13,000 कोटी रुपये त्यांचे हैदराबाद रेल, मेट्रो रेल जे आहे तो प्रोजेक्ट तो विकून टाकायचा, त्यांचा स्टेक काढून घेण्याचा प्लॅन आहे आणि डेट झिरो करायचा प्लॅन आहे. नभा पॉवर नावाची कंपनी, त्याच्यावर 6,000 कोटी रुपयांची डेट आहे, ती सुद्धा काढण्याचा प्लॅन त्यांचा आहे. राहिलेली जी डेट आहे जवळपास 21,000 कोटी रुपयांची. कंपनीला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये लुकिंग ऍट दी कॅश फ्लोज, जे कॅश फ्लोज त्यांचे स्ट्रॉंग आहेत तिथून ती डेट सुद्धा ते कमी करून टाकतील. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट 20,000 कोटी रुपयांची. आय थिंक दे विल बी एबल टू मॅनेज इट थ्रू रेग्युलर कॅश फ्लोज. देअर शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम, असं म्हणणं आहे सीईओचं मिस्टर सुब्रमण्यम जींचं. सो बघूयात, आय थिंक बरोबर राईट डायरेक्शन मध्ये जाताना दिसत आहे ही कंपनी. नेक्स्ट 5 वर्षामध्ये रेव्हेन्यू जो आहे तो डबल करण्याचा प्लॅन आहे कंपनीचा, म्हणजे जवळपास 14 ते 15% ग्रोथ, रेव्हेन्यू ग्रोथ एक्सपेक्टेशन त्यांचं आहे. रिटर्न ऑन इक्विटी 18 ते 20% मेंटेन करण्याचा प्लॅन कंपनीचा आहे. बघूयात कसं होतंय, बट बरोबर दिशेने चालताना दिसते सध्या एल&टी ही कंपनी. इन्फोसिसनी काल पे हाईक्स इश्यू केलेले आहेत आणि पे हाईक्स जे आहेत ऑन एन ऍव्हरेज 12 ते 13% आहेत. नॉर्मली 4 ते 8% मध्ये आपण पाहिलेलं आहे आयटी कंपन्यांची पे हाईक्स. ऍव्हरेज 12 ते 13% आणि चांगले परफॉर्मन्सला इव्हन 25% ग्रोथ दिलेली आहे. सो जे अट्रिशन चालू होतं त्याला कुठे ना कुठे कंट्रोल करण्याचा प्रयत्न इन्फोसिस किंवा बाकी कंपन्यांकडून सुद्धा इथे आपल्याला होताना दिसत आहे. होईल का नाही होईल बघूयात. आता मला वाटतंय की अट्रिशन जे आहे ते आज नाही तर उद्या कंट्रोलमध्ये येणारच आहे, कारण हे सस्टेनेबल नाहीये या कोणत्याही कंपन्यांसाठी. आता ले ऑफ बद्दलच बोलत आहोत आपण, किंवा अट्रिशन ले ऑफ टिपिकली. सो
स्टार्टअप्स जे आहेत त्याच्यामधून जवळपास 5,000 एम्प्लॉईजला काढून टाकण्याची शक्यता आहे. कारण काय आहे, कारण इन्व्हेस्टर्स जे आहेत, प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स या स्टार्टअप्सवर आता प्रेशर क्रिएट करायला सुरू करत आहेत की प्रॉफिटेबिलिटी पाहिजे, जे कोर बिझनेसेस आहेत त्याच्यावर फोकस करा आणि प्रॉफिटेबल बनवा. ही एक थॉट सध्या येताना दिसत आहे. लिक्विडिटीचा क्रंच ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आहे. तोच इम्पॅक्ट इव्हन इंडियन स्टार्टअप्सवर पण येताना आपल्याला बघायला मिळत आहे. सो ह्या आजच्या न्यूज होत्या. तुम्हाला कशा वाटला हा एपिसोड, कसा वाटला? 500 लाईक्स टार्गेट तुम्ही कंप्लीट करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगलं काम करत असू तर investadna.in ला व्हिजिट करा आणि मराठी हा प्रोमो कोड यूज करा. आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर हायेस्ट एव्हर 45% डिस्काउंट आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही ठेवलेला आहे. सो प्लीज investadna.in ला व्हिजिट करून 5,500 रुपयामध्ये तुम्ही आमचे मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकाल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनून राहा. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.